आता पैलवान आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण वारकरी कुठल्या अर्थाने आहेत ते आम्हाला माहिती नाही आहे, कारण ते सगळ्या भोसरींना माहिती आहे ते म्हणजे वारकरी आहेत का. आणि धारकरी म्हणाल तर आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे अजित गव्हाणे जे आहेत ते व्यवस्थित टार्गेटवरती आहेत. त्यांना वाढता पाठिंबा जो आहे तो दिवसेंदिवस अत्यंत प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि निश्चितपणे खात्री आहे की उद्याचे भोसरीचे आमदार हे अजित गव्हाणेच असणार आहेत. त्यामुळे 20 काय आणि आजची 10 काय आणि नंतरची येणारी 23 काय, आम्हाला त्याच्यात त्या धमकीचा काही फरक पडणार नाही. अजूनही काही नगरसेवक संपर्कामध्ये आहेत आणि जे संपर्कात नाही आहेत तेही संपर्कात आहेत. बरं, पूर्वी टक्केवारी असायची, यांची भागीदारी आहे. बरं, मोठा आरोप करताय. नाही आरोप नाही, ही सत्यता आहे. ह्यांचं हिंदुत्व कसं आहे बघा, इकडे आखाड पार्ट्या करायच्या, कत्तल करायची, म्हणजे आपण आपण आहोत देऊ आणि आळंदीच्या मध्ये, आणि अशा महिन्यामध्ये म्हणजे जिथे आपण मांस मच्छी खात नाही त्या महिन्यामध्ये सुद्धा यांनी आखाड पार्ट्या केल्या. 200 कोटीचं वडूचं काम मिळावं पुढचं, बरं, म्हणून त्याला हा एक्सपिरियन्स मध्ये बसण्यासाठी हे काम यांनी केलेलं आहे. आणि धनेश्वर म्हणजे जे आहेत ते ह्यांचे भागीदारच आहेत. नाही, बॅनरचा विषय निघाला म्हणून सांगतोय की जसं विरोधकांकडून लावलं गेलं की मागील 10 वर्षात काय केलं, तर आम्ही विद्यमान आमदारांचे उत्तरं पाहतोय की आम्ही संविधान भवन बांधणार आहोत, आम्ही मास्करबंद पाणी आणणार आहोत, 24 तास मुबलक पाणी देणार आहोत. काय केलं याचं उत्तर मिळत नाहीये, काय करणार आहोत त्याचं उत्तर मिळतंय. पक्षातल्या कुणालाच संविधानाची काळजी नाहीये. तुम्ही फक्त मतांसाठी संविधानाचा वापर करता. संविधान तुम्ही पायदळी कधीच तुडवलेलं आहे. आज MIDCचे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल जे आहेत त्यांना एवढा त्रास आहे. साहेब काही न करता दर महिन्याला 5,000 रुपये तिथली काही स्थानिक गुंड घेऊन जातात आणि कोणी जर सरळ जमिनी देत नसेल तर त्यांच्या बहिणींचे हक्क लिहून घ्यायचे. बरं, जे फॅमिलीमध्ये असेही प्रकार घडलेले आहेत. आणि मग तिकडच्या बांधकाम व्यावसायिक तिथं आल्यानंतर त्यांनाही सांगितलं गेलं जर तुम्ही आम्हाला पार्टनरशिप दिली नाही तर आम्ही तुम्हाला इकडे टाउनशिप उभं करून देणार नाही, आम्ही तुम्हाला स्कीम करून देणार नाही. प्रेक्षको नमस्कार. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहे आणि अशातही ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे, अर्थात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या हातात आहेत त्या म्हणजे सुलभाताई उबाळे आज आपल्या समवेत आहेत. खरं तर स्वतः सुलभाताईंनी 2009 आणि 2014 अशा 2 विधानसभा निवडणुका या भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढवलेल्या आहेत. याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तब्बल 5 निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यात 3 वेळा ताई विजयी झालेल्या आहेत आणि विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत. ताई, आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. खरं तर तुम्ही 2009 2014 2 निवडणुका विधानसभेच्या लढवलेल्या आहे आणि आज या 2024 मध्ये एक प्रचार प्रमुखाची धुरा तुमच्या हातामध्ये आहे. कसं पाहताय, काय वाटतं विजयाचा विश्वास? विजयाचा विश्वास तर 100%च आहे, त्याच्यात काही कुठल्याही मनात शंका नाही आहे. आणि एवढंच आहे की 2009 ते 2024 म्हणजे 15 वर्षाचा हा कालावधी आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. 2009ला शिवसेना भाजप युतीमध्ये आम्ही लढलो, तेव्हा मी उमेदवार होते. त्यावेळेस 1272 मतांनी माझा पराभव झाला. 2014ला शिवसेना आणि भाजप युती तुटली होती आणि 4 पक्ष वेगळे वेगळे लढले होते. त्यावेळेस सुद्धा मी 2 नंबरला मी राहिले. आणि 2019ला पुन्हा शिवसेना भाजप युती झाली आणि त्यावेळेसचे सिटिंग जे आमदार होते ते भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे तो मतदारसंघ त्यांना गेला आणि पुन्हा आम्ही त्यांच्या विरुद्ध लढून सुद्धा त्यांच्यासाठी काम पक्षाचा आदेश म्हणून केलंय. आणि आत्ताची परिस्थिती अशीच आहे. त्यावेळेस युतीमध्ये आम्ही काम केलं, आता महाविकास आघाडीमध्ये काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गेला आणि पुन्हा एकदा आम्ही पक्षाचा आदेश म्हणूनच काम करतोय. ताई, खरं तर तुमची एकनिष्ठा सगळ्यांनी पाहिलेली आहे. मध्यंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पक्षावरती आघात झाला, एक शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या, तरी तुम्ही डगमगल्या नाही, तुम्ही होत्या तिथंच आहे. हे माहिती होतं की पक्ष बदलला तर वेगळी संधी मिळू शकते, परंतु संधीचा विचार न करता पक्षनिष्ठ काय असते हे तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होता, आज तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही. अजित गव्हाणे हे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. कसं पाहताय की अजित गव्हाणेंचा विजय तुम्हाला कशा पद्धतीने जवळ दिसतोय, काय यंत्रणा तुमची काम करते? अजित गव्हाणे जे आहेत ते स्थायी समितीचे चेअरमन होते आणि तेही महानगरपालिकेमध्ये 4 टर्म नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यांनी जे तत्कालीन जे आमदार होते विलास लांडे यांची विधानसभेची सुद्धा प्रचाराची धुरा बऱ्यापैकी अजित गव्हाणे यांच्याकडे होती. आता हा प्रश्न वेगळा आहे की 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस अजित गव्हाणे हे महायुतीमध्ये होते आणि त्यांनी महायुतीकडनं त्या उमेदवाराचा प्रचार केला.
आणि आम्ही महाविकास आघाडीकडनं डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार केला. आणि हे करत असताना सुद्धा घासाघीस भोसरी विधानसभेमध्ये अशी झाली की आत्तापर्यंत महायुतीच्या उमेदवाराला कायम 50,000, 75,000, 1,00,000 असा लीड असायचा. आणि यावेळेस जवळजवळ लाखभर मतदान वाढून सुद्धा हा लीड आम्ही 8,500वरती थांबवला. जे की आमच्याकडं एकही नगरसेवक नव्हता. म्हणजे शरद पवार गटातले ज्युनियर कार्यकर्ते होते, शिवसेना उद्धव गटाचे एकही नगरसेवक नाही. याउलट त्या साईडला भारतीय जनता पार्टीचे 30 नगरसेवक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 10 नगरसेवक, म्हणजे 40 नगरसेवक तिकडे आणि आम्ही इकडे शून्याचा आकडा होतो. तरी पण आम्ही ही टफ दिली होती. आणि आत्ता असा विजयाची खात्री का आहे की ते जे 10 नगरसेवक तिकडे काम करत होते ते आज शरद पवार गटात आल्यामुळं, महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळं महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे. आणि आमचा जो 8,500चा मार्जिन आहे तो जवळजवळ 70-75,000 पुढे गेलेला आहे. 10 नगरसेवकांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून विषय घेतला की सस्ते पाटील असतील जे भाजपचे आहेत, वसंत बोराटे ज्यांचा प्रवेश झालेला आहे, सारिका लांडगे परवा प्रवेश झालेला आहे, अजूनही काही धक्के भाजपला बसू शकतात का? अजून काही नगरसेवक संपर्कात आहेत का? अजूनही काही नगरसेवक संपर्कामध्ये आहेत आणि जे संपर्कात नाही आहेत तेही संपर्कात आहेत. बरं, म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश असा की काही जण कुठल्या तरी व्यवहारात अडकली असतील किंवा भीतीपोटी असतील की काही जण येऊ इच्छित नाहीत, परंतु ते सांगतात की आम्ही जरी इकडे असलो तरी आमचा पाठिंबा हा अजित गव्हाणे यांना आहे. शरीराने तिकडे आणि मनाने इकडे. हो हो हो, नक्कीच नक्कीच. बरं, परवा अमोल कोल्हे आले होते, त्यांनी एक वाक्य वापरले की पूर्वी बकासुराला गाडीभर खाद्य लागायचं, आताचा बकासुराला भंगार लागतंय, सातबारे लागतायत, TDR लागतोय. नेमका काय प्रकार आहे? नेमकी निवडणूक चालली कुठे? 2017मध्ये जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तेव्हापासूनच या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला उतरती कळा लागलेली आहे. बरं, म्हणजे हे आमदार कुठलाही असो, म्हणजे तिन्ही मतदारसंघामधला, तो तिकडे विधानसभेत काही काम करत नाही किंवा त्याला तिकडे जाण्यामध्ये काही इंटरेस्टच नसतो. सगळं लक्ष जे असतं ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. 8,500 कोटीचं बजेट आपल्या महानगरपालिकेचं आहे आणि इकडे पैशाची कुठली कमी नाही आहे. आपल्याला माहिती की आशिया खंडामध्ये श्रीमंत महानगरपालिका म्हणून आपला लौकिक आहे. आणि इकडे बिल आज सादर केले की उद्या बिल लगेच अदा होतं आणि इकडचे टेंडर्सचे जे चालतात त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची जे अधिकार आहेत ते मान्य आयुक्तांना असतात. आणि ज्यामुळं सत्ता गल्ली ते दिल्ली यांची सत्ता असल्यामुळं त्या काळापासून जे जे आयुक्त आले त्यांनी हे म्हणेल त्या पद्धतीनेच केलं. आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात निविदा पद्धत जी चालू आहे आत्ता त्यामध्ये ठराविकच ठेकेदार आहेत आणि ते ठेकेदार म्हणजे पार्टनरशिपमध्ये राजकीय लोकांशी पार्टनरशिपमध्ये हे काम करतात. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमची खात्री नाही, आम्हाला माहिती, आमचा विश्वास आहे की प्रत्येक म्हणजे अगदी तुम्ही टॉयलेट साफ करण्यापासून जर निविदा घेतली ते अप टू तुमचं म्हणजे महानगरपालिका बांधण्याची निविदा असेल, सगळ्या गोष्टीमध्ये रिंग आहे. बरं, आणि त्याच्यामध्ये यांची पूर्वी टक्केवारी असायची, यांची भागीदारी आहे. बरं, मोठा आरोप करताय? नाही, आरोप नाही, ही सत्यता आहे. म्हणजे आम्ही जर मी तर म्हणते ED CBI वेगळंच, आमच्यासारख्या 2-4 समजणाऱ्या कार्यकर्त्यांना जरी दाखवलं नाही ह्याच्यातनं पुरावे दाखव तर आमच्या हातात फाईल दिला तर आम्ही असे पुरावे दाखवू. बरं, म्हणजे आम्हाला त्याच्यातलं जेवढं कळतं त्याच्यातलं सांगतो. टक्केवारी संपली, भागीदारी आलेली आहे. त्यामुळे बकासूर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे असं मला वाटतं. बरं, दुसरं आपण पाहतोय की छत्रपती संभाजी महाराज यांचा भला मोठा पुतळा या ठिकाणी उभारला जातोय. त्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेले, ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं. एक तर आपलं श्रद्धास्थान आहे, त्यांचे अवशेष ज्या पद्धतीने ठेवले गेले होते तेही पाहण्यासारखे नव्हते. आम्हीच माध्यमांनी ते सुरुवातीला बातमी केली. एकीकडे सांगितलं जात आहे की आम्ही महाराजांप्रती आमचं काय प्रेम आहे आणि दुसऱ्याकडे ज्या पद्धतीने तडे गेलेत, कसं पाहताय राजकारणाकडे तुम्ही सगळ्या गोष्टींकडे? यांचं कुणावरती प्रेम नाही, यांचं फक्त स्वतःवरती प्रेम आहे. बरं, आणि त्या सत्तेवरती प्रेम आहे. यांना कुणाची काहीही पडलेलं नाही आहे. आपण बघितलं सगळं हिंदुत्व जे म्हणतात, तर हिंदुत्व आम्ही पण हिंदू आहोत, आम्हाला सुद्धा हिंदुत्वाचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच गर्व से कहो हम हिंदू आहे ही सगळ्यात आधी घोषणा बाळासाहेबांनी आणलेली, भारतीय जनता पार्टीने नाही आणलेली. परंतु ह्यांचं हिंदुत्व कसं आहे बघा, इकडे आखाड पार्ट्या करायच्या, कत्तल करायची, म्हणजे आपण आपण आहोत देऊ आणि आळंदीच्या मध्ये, आणि अशा महिन्यामध्ये म्हणजे जिथे आपण मांस मच्छी खात नाही त्या महिन्यामध्ये सुद्धा यांनी आखाड पार्ट्या केल्या. आणि नुसत्या आखाड पार्ट्या आहेत, त्या ओल्या सुक्या दोन्ही आहेत. बऱ्याच लोकांना त्यांनी नाही त्या गोष्टी करायला लावल्या आणि त्यांना नाद लावला त्या गोष्टींचा. हे पाप आहे, म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून हे पाप आहे. अशा पद्धतीचं त्यांनी पाप केलेलं. आणि संभाजी महाराजांच्या तुम्ही म्हणाल तर ह्यांना ते एक टेंडर आहे. बरं, जसं डॉक्टरकडे गेलं की एक पेशंट असतो
म्हणजे डॉक्टर आपल्याला वाटतं की म्हणजे भावना आपल्या असतात, पण डॉक्टरला जो पेशंट असतो त्या पद्धतीने ह्यांना ते एक टेंडर आहे. त्याच्यात त्यांच्या कुठल्याही भावना नाहीत असं आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. कारण ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आम्ही त्या जागेला सुरुवातीपासून विरोध करत होतो. म्हणजे सगळे सामाजिक कार्यकर्ते की जी जागा लहान आहे, तिथे मोठ्या मोठ्या इमारती घातलेल्या आहेत, रस्ता अरुंद आहे, तर तुम्ही महाराजांचा पुतळा जो आहे तो झाकला जाईल. पण त्यांना एवढी घाई होती, जसं मालवणचा पुतळा घाईमध्ये केल्यामुळे तो कोसळला, तशा प्रकारची घाई त्यांनी इथे केली. आमचं म्हणणं होतं समोरच्या कन्व्हेन्शन सेंटरच्या जागेमध्ये तो पुतळा उभा राहावा, म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हायवेवरनं तो दिसेल. परंतु तिथेही घाई केली. तिथे 32 कोटीचं टेंडर चौथऱ्याचं काढलं, त्याच्यातनं जवळजवळ 7-8 कोटी रुपये खर्च केले. नंतर त्यांना साक्षात्कार झाला की बाबा इथे पुतळा काही व्यवस्थित बसणार नाही, म्हणून ते म्हणतात आम्हाला नंतर जागा ताब्यात आली. तुम्हाला घाई काय होती? ती जागा म्हणजे त्या मार्गावरती होतीच ना. गल्ली ते दिल्ली जर तुमचं सरकार आहे तर ती जागा तुम्हाला उशिरा का मिळाली? आणि मिळाल्यानंतर ते परत 32 कोटीचं तसंच टेंडर ठेवलं, दुसरं पुन्हा निविदा काढली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला ही निविदा मिळालेली आहे त्याला त्याच्यातला काहीही अनुभव नाही. पुतळ्याच्या कामातला त्याला काहीही अनुभव नाही. काय धनेश्वर? धनेश्वर त्यांनी जॉईंट व्हेंचर केले. म्हणजे राम सुतार जे आहेत ते मोठे आहेत शिल्पकार, त्यांच्याशी जॉईंट व्हेंचर केले. आमचं असं म्हणणं होतं की पुतळ्याची निविदा तुम्ही सेपरेट काढायला पाहिजे होती, बरोबर, आणि सिव्हिल वर्कचे तुम्ही सेपरेट काढायला पाहिजे होती. आपण भक्तिशक्ती जी जो पुतळा शिल्प बसवलाय त्याचं आपण त्या प्रकारे काम केलं होतं की त्याची स्वतःची निविदा वेगळी काढली होती, पुतळ्याची इन्फ्राची वेगळी काढली होती. परंतु यांना त्याला रिंग मध्ये बसवायचं होतं धनेश्वरला. त्याचा एक्सपिरियन्स वाढावा. आता तुमच्या कंपनीच्या नावावरती जर तुम्हाला निविदा, भले तुम्ही जॉईंट व्हेंचर मध्ये असू, पण तो एक्सपिरियन्स तुम्हाला काउंट होतो. म्हणून त्याला 200 कोटीचं वडूचं काम मिळावं पुढचं, म्हणून त्याला हा एक्सपिरियन्स मध्ये बसण्यासाठी हे काम यांनी केलेलं आहे. आणि धनेश्वर म्हणजे जे आहेत ते ह्यांचे भागीदारच आहेत. म्हणजे जरी कागदावरती कुठं, तुम्हाला माहितीये कागदावरती कोणी सापडत नाही, परंतु जेव्हा कधी ईडी सीबीआयच्या चौकशा होतील भविष्यामध्ये त्यावेळेस सापडणारच आहेत ना. त्यावेळेस सापडणार नाही असं काही नाहीये. त्यांनी ते मोजड्यामध्ये तुम्ही बघितलं की तिथं 2 तुकडे झालेले होते, ते जोडलेले तडे गेलेले होते, ते जोडलेले वाटत होते. ते पार्ट असे अस्ताव्यस्त टाकले होते, तिथून सांडपाणी वाहत होतं. त्यांचं म्हणणं आहे की ते पुतळा उभारल्यानंतर त्याला पुतळा म्हणायचं, पण आमचं श्रद्धास्थान आहे. ते अवशेष काय ते आपण जसं गणपतीचं विसर्जन करतो त्यावेळेस आपण रस्त्यावर टाकत नाही, बरोबर. जरी विसर्जन झाल्यानंतर तो गणपती नसतो किंवा आणायच्या आधी पण तो नुसती मूर्ती असते, पण ते आमचं श्रद्धास्थान आहे. तसं छत्रपती संभाजी महाराजही आमचं श्रद्धास्थान आहे. त्याची या प्रकारे त्यांनी जी म्हणजे कुचेष्टा केलेली आहे त्याचा निषेध कुठल्याही भाषेत केला तरी तो कमीच आहे असं आम्हाला वाटतं. परंतु एकीकडे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय, जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्यावर आपण बोलतोय, परंतु विद्यमान आमदार सांगताय की मी मागच्या 10 वर्षात खूप मोठा विकास केलेला आहे. म्हणजे मध्यंतरी ज्या पद्धतीने अजित गव्हाणे असतील किंवा तुमच्यासारखे जे विरोधक लोक असतील, जे बॅनरबाजी करण्यात आली की मागच्या 10 वर्षात विद्यमान आमदारांनी केलं काय, पण ते तर त्याची उत्तरं देत आहेत की मी आधी केलं मग सांगितलं. त्याच्यावरती तुम्ही कसं पाहता? हे बघा, ज्यांनी केलं असताना त्याला फ्लेक्स लावावे लागत नाहीत. जनतेने म्हणलं पाहिजे की तुम्ही हे केलं. तुम्ही सांगा, महानगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक निवडून येतात, महानगरपालिकेचं बजेट प्रत्येक वॉर्डाला असतं, ते जी काही कामं जे करतो ते श्रेय कुणाला जायला पाहिजे? नगरसेवकांना जायला पाहिजे का आमदारांना जायला पाहिजे? तर सत्ताधारी पक्षामध्ये असो किंवा विरोधी पक्षामध्ये असो, प्रत्येक जण आपापल्या वॉर्डसाठी काही ना काहीतरी काम करत असतं. पण त्या नगरसेवकांचं दुर्दैव असं आहे की त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना श्रेय कधीच मिळालं नाही. आणि आज हा टॅक्स पेअर लोकांचा पैसा आहे, आपला मालमत्ता कर आहे. हे जे कामं झाली महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं श्रेय हे तिकडच्या सत्ताधारी जरी असतील, जरी भारतीय जनता पार्टी असतील, तर त्या पदाधिकाऱ्यांना आहे, त्या वेळेसच्या म्हणजे प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे, विरोधी पक्षाला आहे. तुम्ही प्रत्येक कामाचं जर श्रेय घ्यायचं बघत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे पूर्वीच्या आता तत्कालीन आमदार असतील किंवा पूर्वीचे जे आयुक्त असतील, त्यांनी ज्या योजना करून ठेवल्या होत्या, म्हणजे ज्याच्या बजेटमध्ये तरतुदी असतील, ज्याचे प्लॅन तयार असतील, त्या योजना सुद्धा पूर्ण झाल्यानंतर त्याचं श्रेय ह्यांनी घेतलं. त्यांना विचारलंच नाही. किंवा आता त्या ठिकाणी संत नामदेव मुक्ताबाई यांचं शिल्प आहे चरोलीच्या रस्त्यावरती, तर ते त्यावेळेसच्या आमदारांनी आणि त्यांनी केलं होतं, म्हणून त्याचं उद्घाटन पण घेतलं नाही. म्हणजे ह्यांच्याकडे कुठं आले, म्हणजे भावना कुठल्या आलेल्या आहेत? म्हणजे स्वतःची कामं केली नाही असं नाही. आज 90 कोटीचा एक रस्ता केलाय चरोलीमध्ये, म्हणजे जो मला वाटतं खूप कमी अंतर आहे त्याचं, तर एक्झॅक्टली किलोमीटर माहिती नाही आहे मला, पण 90 कोटीचा रस्ता कशाला म्हणायचा? तोच रस्ता चिंचवडमध्ये झाला तर तो 30 कोटीमध्ये झाला. तेवढ्या अंतराचा. मग ह्यांनी काय त्याच्या खाली सोन्याचे लेअर दिलेत का? आणि तो पुढे जाऊन एंड आहे, डोंगर आहे पुढे.
मग जर पुढे जाऊन त्या रस्त्याचं चाल नाही आणि बऱ्याच ठिकाणी आपण चिखलीत वगैरे बघतो की डीपीचे रस्ते सुद्धा डेव्हलप झालेले नाहीयेत, बऱ्याच ठिकाणी मोशी प्राधिकरणमध्ये सुद्धा झालेले नाहीयेत. मग तुम्हाला एखाद्या ठराविक ठेकेदाराला ते काम द्यायचंय, त्याचा स्वतःचा टर्नओव्हर वाढवायचा आहे, त्याचा वर्क एक्सपिरियन्स वाढवायचा आहे आणि त्याच्यामध्ये पैसे खायचे म्हणून तुम्ही ते विकास कामं केलेली आहेत, तुम्ही जनतेसाठी नाही विकास कामं केलेली, असा आमचा आरोप आहे. नाही, बॅनरचा विषय निघाला म्हणून सांगतोय की जसं विरोधकांकडून लावलं गेलं की मागील 10 वर्षात काय केलं, तर आम्ही विद्यमान आमदारांचे उत्तरं पाहतोय की आम्ही संविधान भवन बांधणार आहोत, आम्ही मास्करबंद पाणी आणणार आहोत, 24 तास मुबलक पाणी देणार आहोत. काय केलं याचं उत्तर मिळत नाहीये, काय करणार आहोत त्याचं उत्तर मिळतंय. तुम्हाला सांगते 24/7 ही योजना होती, तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा साहेब यांच्या काळात आलेली होती. पूर्ण शहरामध्ये माझा वॉर्ड जो यमुनानगर निगडी आहे तिथे 24/7 ही योजना सगळ्यात आधी राबवण्यात आली आणि 5 वर्ष माझ्या वॉर्डमध्ये कंटिन्यू 24 तास पाणी होतं. पण जेव्हा हे आले भाजपचे 2017ला तेव्हापासून जे पाणी बंद झाले ते सगळ्या शहरवासियांनाच बंद झाले. दिवसाआड पाणी तुम्ही सांगा ना, पाणी मुबलक आहे धरणामध्ये, मुबलक आहे, पाऊस 100% पडतोय, धरण फुल भरतायत, परंतु हे पाणी देऊ शकत नाही. म्हणजे असं ना की लाईटी बंद करा आणि लाईट बिल वाचवा, अशा प्रकारचे ह्यांच्या या योजना आहेत. मग ते तर कोणत्या मूर्खाला पण कळतं ना की लाईट बंद केली तर लाईट बिल कमी येणार आहे. तसं हे दिवसाआड पाणी देऊन पाणी पुरवठा पूर्ण आहे असं म्हणतात, ते अत्यंत चुकीचं आहे. बरोबर. लोकांना कामाला जायचं असतं, समजा एक दिवस पाणी नाही आलं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या महिलेला कामाला जायचं असतं, मुलांच्या शाळा असतात, अनेक महिलांना कामं असतात, तर त्या दिवशी त्यांना सगळं सोडून पाणी भरावं लागतं आणि ते पाणी एका टायमिंगला येत नाही. कधी पहाटे 3ला येते, कधी रात्री 12ला येते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टायमिंगला पाणी येते. भामा आसखेडचा हा प्रश्न ह्यांच्यामुळे आतापर्यंत प्रलंबित राहिला. भामा आसखेडचं धरण हे कधीच म्हणजे त्या धरणातनं यायलाच होतं. पीएमसी बघा, पीएमसीची लाईन पूर्ण झाली आपल्या पाठीमागून आणि त्यांचा पाणी पुरवठा सुरू पण झालेला आहे. पण तुम्ही नाही, तुमच्या लोकांना ठेकेदारी पाहिजे होती, ते मोबदला जो मधला द्यायचा होता लोकांच्या जागेला, तर त्याच्यामध्ये तुम्ही हरकत घेतली. म्हणजे सगळीकडे तुम्ही आडकाठी केलेली आहे, तुम्ही कुठं ते काम करण्यासाठी प्रयत्न नाही केलेले. परंतु संविधान भवन म्हणताय तुम्ही, संविधान भवन म्हणाल तर 5 एकर जागा मागितली होती, त्याच्यातली तेवढी जागा त्यांनी देऊ केली नाही. त्या जागे पण तुम्ही काटछाट केलेली आहे आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरती तुमची सही केलेली आहे. तो मुद्दा शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आला, त्याला निषेधही झाला. म्हणजे तुम्हाला त्याचं संविधानाचं काही नाहीये, तुम्हालाच काय तुमच्या पक्षातल्या कुणालाच संविधानाची काळजी नाहीये. तुम्ही फक्त मतांसाठी संविधानाचा वापर करताय. संविधान तुम्ही पायदळी कधीच तुडवलेलं आहे आणि तुम्हाला जर तुमचं बहुमत जर आलं असतं लोकसभेमध्ये तर ते संविधान तुम्ही बदलणार होता, हे तुमच्या खासदारांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे. ताई, चिखली टाळगाव परिसरात जे संतपीठाचा जो विषय होता, आत्ताचे आमदार त्याचं श्रेय घेत आहे. खरं तर काही लोक ग्रामस्थ त्या ठिकाणी असं म्हणतात की खरं तर हे श्रेय स्वर्गीय दत्ता काका साने यांचं होतं. काय नेमकं सत्य आहे? निश्चितपणे दत्ता काका साने यांचीच ती संकल्पना होती. म्हणजे जनरल बॉडीचे जर मिनिट्स काढून बघितले तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दत्ता साने यांनी त्या संतच्या व्यासपीठासाठी किती प्रयत्न केलेत. कागदपत्रे फाईल्स जर काढल्या तर त्यांचे पत्र दिसतील, त्यामुळे ह्यांचा लांबपर्यंत त्या गोष्टीशी संबंध नव्हता. ठीक आहे, तुम्ही आता जसं स्वतःच्या नगरसेवकांच्या कामाचं श्रेय घेता तसं तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांचं तर घेणारच आहे ना. आणि तुम्हाला त्या संत पीठाचं आमची अशी संकल्पना होती की मुलांना तिथं तुम्ही जे काही आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचं शिक्षण असेल, अशा प्रकारचं शिक्षण तुम्ही देणार आहात. आपण देव आणि आळंदीच्या मध्ये राहतो तर ती संकल्पना चांगली होती. दत्ता साने यांनी जी मांडलेली संकल्पना ती अत्यंत चांगली होती. परंतु आता तुम्ही बघितलं तर ते सगळं चालवायला दिलंय प्रायव्हेटला. तिथे ॲडमिशनसाठी पैसे घेतले जातात, तिथे शिक्षक भरतीसाठी पैसे घेतले जातात असं आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे त्याचाही व्यापार केला. तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायच्या त्याच्यात व्यापार दिसतो, त्याच्यामध्ये तुमचं काहीही विकास कामाचं तुमचं काही हेतू शुद्ध नाही असं आमचं म्हणणं आहे. ताई, मागील 10 वर्षात सत्ताधारी सत्तेमध्ये आहेत. आपण पाहतोय भोसरी विधानसभा मतदारसंघात आपला जो भाग आहे भोसरी MIDC म्हणजे उद्योगानिमित्ताने राज्यभरातून लोक आपल्याकडे येतात. काही युवकांशी आम्ही संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आलं की मी जेव्हा गावी जातो, जेव्हा मी सांगतो की आम्ही भोसरीत राहतो, तेव्हा आम्हाला असं म्हणतात की ती भोसरी का जिथं गुंडगिरी आहे, दहशत आहे, दडपशाही आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? कधी हे सगळं पुसलं जाणार आहे? ना भय ना भ्रष्टाचार अशी टॅगलाईन घेऊन 2017ला यांनी महानगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत केली. पण त्या दिवशीपासूनच या म्हणजे शहरामध्ये नुसतंच भोसरी नाही, भय आणि भ्रष्टाचार दोन्ही सुरू झालं. 2017च्या पूर्वी सुद्धा म्हणजे ते मला वाटतं आमदार होते 2-3 वर्ष, परंतु त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती, त्यामुळे त्यांचं ते लिमिट होतं. पण जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्ता आली
म्हणजे त्यापूर्वी ते स्टँडिंग चेअरमन होऊन गेले होते सगळी मंडळी, यांना चाव्या कुठं लावायच्यात ते माहिती होतं. त्यामुळं जर आपण म्हणतो चोरांच्याच हातात जर चाव्या गेल्या तर ते सफाईतपणे चोरी होऊ शकते. अशा पद्धतीने ही सगळी कामं झालेली आहेत. तुम्ही म्हणाल MIDC, आज MIDC जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल जे आहेत त्यांना एवढा त्रास आहे साहेब, काही न करता दर महिन्याला 5,000 रुपये तिथली काही स्थानिक गुंड घेऊन जातात. बरं. प्रत्येक कंपनीतून. कशासाठी विचारायचं नाही, विचारलं तर ते म्हणतात तुम्हाला काही त्रास होत नाही ना त्याच्यासाठी. बरं. म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देत नाही, त्रास हप्ता वसुली सुरू आहे. म्हणजे जवळजवळ MIDC मध्ये तुम्ही बघा एका गल्लीतच जवळजवळ 25-30 कंपन्या छोटे छोटे स्मॉल स्केल्स आहेत. एवढी मोठी तो ब्लॉक आहे, म्हणजे TI G आहे, तर कितीतरी म्हणजे आहेत, शेकडो कंपन्या तिथे आहेत. मग हे तुम्ही अशी गुंड पोसून ठेवलेले आहेत. तुम्ही कार्यकर्त्यांना अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी कुरण म्हटलं तरी काय हरकत नाही अशा प्रकारे दिलेलं आहे. स्क्रॅप जो आहे पूर्वी पारंपरिक काही ठराविक जमातीची म्हणजे याची लोक काही स्क्रॅपचे व्यवसाय करायची. प्रत्येकाचा व्यवसाय तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा व्यवसाय. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायात हात घातला आणि तिथे काय असेल तो स्क्रॅप ह्यांनी सांगेल त्यालाच द्यायचा. ह्यांनी पाहिजे तिथं इव्हन कंपनीला लागणारं काय मटेरियल असेल, आउटसोर्सिंगनी लागणार असेल ते सुद्धा हे म्हणतील त्यांनाच द्यायचं. सिक्युरिटी असतील ते पण हे म्हणतील त्यांनाच द्यायचं. त्यामुळं तिकडचे लोक बाहेर जाऊ इच्छितात. इकडं भोसरीमध्ये राहायची कुणाचीही इच्छा नाही. प्रचार सुरू आहे, आम्ही सगळे फिरतो, प्रचार पाहतो, एक बॅनर अजून झळकतोय, तू तरी वाजवा 7-12 वाचवा. काय नेमका प्रकार चाललाय? चरोलीमध्ये असेल, इकडे असेल, नेमका 7-12 कसा वाचेल लोकांचा? काय झालं, नवीन गावं जेव्हा आपल्या महानगरपालिकेमध्ये आली त्याच्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, चरोली, दिघी या गावांचं आपल्यामध्ये जेव्हा आले त्यानंतर तिथं डेव्हलपमेंट फार लवकर झाली नाही. कारण नवीन म्हणजे बजेटमध्ये त्यावेळेस सगळ्यांना समान द्यायची म्हणून, पण तिकडे स्कोप खूप होता, त्या प्रकारे त्यांना बजेट दिलं जात नव्हतं. म्हणून खूप सगळ्या समाविष्ट गावाच्या नगरसेवकांनी आवाज उठवला. त्याच्यामध्ये स्वर्गीय दत्ता साने यांचं खूप मोठा म्हणजे हे आहे. पण ते करत असताना तिकडच्या जमिनींवरती DP प्लॅन जो असतो की नाही, तो DP प्लॅन सगळ्यात आधी महानगरपालिकेच्या लोकांना कळतो, नगरसेवकांना किंवा जे पदावरती असतात. आता इथं रस्ता पडायचा आहे हे कुणाला माहिती असतं? सामान्य नागरिकांना नाही, पत्रकारांना नाही, हे कळतं आधी तिथं बसणाऱ्या अधिकाऱ्यांना. बरोबर. मग ते सांगतात इथं रस्ता होणार आहे, इकडच्या जमिनी तुम्ही सांगा की तुमच्या जमिनी महानगरपालिका ताब्यात घेणार आहे, तुम्हाला काही मिळणार नाही. आणि म्हणून गावकऱ्यांना ते दाखवून आधीच त्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि नंतर त्याचा चौपट दुप्पट टिप्पट TDR घ्यायचा, परतावा घ्यायचा, त्यांना कवडी मोल द्यायचं. आणि कुणी जर सरळ जमिनी देत नसेल तर त्यांच्या बहिणींचे हक्क लिहून घ्यायचे. बरं. म्हणजे फॅमिलीमध्ये असेही प्रकार घडलेले आहेत. आणि मग तिकडच्या बांधकाम व्यावसायिक तिथे आल्यानंतर त्यांनाही सांगितलं गेलं जर तुम्ही आम्हाला पार्टनरशिप दिली नाही तर आम्ही तुम्हाला इकडे टाउनशिप उभं करून देणार नाही, आम्ही तुम्हाला स्कीम करून देणार नाही. मग त्यांचे ड्रेनेज आडो, त्यांचे परमिशन आडो, महानगरपालिका तेवढ्याच कामासाठी. तुम्हाला महानगरपालिकेचं महत्त्व सांगते, कुठेही जा नुसता आमदार होऊन उपयोग नाही, महानगरपालिका प्लस आमदार असं ह्यांचं टार्गेट आहे. पण येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही टार्गेट त्यांचे जाणार आहेत. ताई, खूप रोखठोक तुम्ही सगळे विषय मांडले. परवा मोठी सभा झाली विद्यमान आमदारांची, तिथे त्यांनी थेट सांगितलं की ज्या पद्धतीने विरोध करताय किंवा ज्या पद्धतीने आरोप करतायत, शेवटचा 20 तारखेचा अल्टिमेटम देतो, मी वारकरी आहे आणि मी धारकरी आहे. काय समजायचं आहे धमकीला? आता पैलवान आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण वारकरी कुठल्या अर्थाने आहेत ते आम्हाला माहिती नाही आहे. कारण ते सगळ्या भोसरीला माहिती आहे ते म्हणजे वारकरी आहेत का. आणि धारकरी म्हणाल तर आम्ही शिवसैनिक आहोत, बाकीच्यांचं माहिती नाही, पण आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही कुणालाही बांधील नाही. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय, तुमचंही केलं आणि आजही आम्ही पक्षाचंच काम करतोय. त्यामुळे 20 काय आणि आजची 10 काय आणि नंतरची येणारी 23 काय, आम्हाला त्या धमकीचा काही फरक पडणार नाही. आम्ही चुकीचं काही वागत नाही आणि आम्ही आमच्या पक्षाचीच कामं करतोय. तुम्ही जर चुकीचं वागला असाल तर तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही द्या. म्हणजे 10 वर्षामध्ये आमदार महेश लांडगे बदलले असं ते म्हटले. मला आधीचं महेश लांडगे व्हायला लावू नका, भाग पाडू नका असं त्यांनी थेट सांगितलंय. बरं, इनडायरेक्टली त्यांनी कबूल केलं. आधी ते काय होते हे त्यांनी त्यांच्या तोंडाने कबूल केलं म्हटलं तर आता ते त्यांनी सांगितलेलं, आम्ही नाही सांगत आहे. लोकांना माहिती आहे, लोक भोसरीमध्ये जी राहतात ती काय आज राहायला नाही आलेली, सगळ्यांची हयात गेली, 2-3 पिढ्या भोसरीमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना आधीचे माहिती आहेत आणि तुम्ही आत्ता जे बदलले ते पण माहिती आहेत, म्हणूनच आज ही वेळ आली. बरोबर. आणि मग त्याचं उत्तर ही जनताच तुम्हाला मतदानाच्या रूपानं देणार आहे आणि कुणी कुणाला कमी नसतं. आज
2-5 हजार रुपये घेऊन सुद्धा लोक दुसऱ्याचं काय वाईट करू शकतात आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असून सुद्धा तुमचं कधी वाईट व्हायचं असेल तर ते काही थांबणार नाही. ताई, तुम्ही स्वतः विधानसभा लढलेला आहात. खरं तर तुम्ही टक्कर देण्याचा प्रयत्न केला एका पैलवानाला, परंतु आता अजित गव्हाणे या शर्यतीत आहे. अजित गव्हाणेचा स्वभाव तेवढा आक्रमक नाही जेवढा तुम्ही आक्रमक आहात. म्हणजे तुम्ही कुठलंही उत्तर कसंही देऊ शकताय, परंतु अजित गव्हाणे ह्या पद्धतीने उत्तर नाही देऊ शकत. मग कसं पाहताय की ही तुल्यबळ होईल का, अजित गव्हाणे तिथपर्यंत जातील का, आणि काय विश्वास तुम्हाला मतदारांवरती की मतदार हे मत तुमच्या पारड्यात टाकतील? कसं आहे ना की मतदार आता खूप हुशार झालेले आहेत. आजची जी राजकीय परिस्थिती जर बघितलं की ज्या प्रकारे पक्ष फोडले गेले, म्हणजे शिवसेना फोडली गेली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली. आपलं महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी कुठेही लोकांना गद्दारी आवडत नाही आणि विश्वासघात आवडत नाही. त्यांना असं वाटतं की हे सगळं पुसलं गेले. लोकसभेची निवडणूक गेली, आता हा जो नॅरेटिव्ह आहे तो संपलेला आहे, परंतु लोकांना हा आत्ताशी सुरू झालेला आहे. कारण या राज्याचे आमदार यांनी विश्वासघात केलेला आहे आणि त्यांना जागा दाखवण्याची ही वेळ आहे. त्याच्यामुळं हा काय नॅरेटिव्ह पुसलेला नाही आहे आणि लोक जी आहेत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना ही जागा दाखवणार आहेत. तो म्हणजे ह्यांचाच विषय घ्याल तर हे आत्ता काय होते नंतर काय असणार आहेत हा त्यांचा स्वतःचा मनाचा आहे. तो मला त्यांचं मन खाते की अजित गव्हाणे जे आहे त्यांचा स्वभाव जो आहे तो मुळात स्वभाव असायला लागतो ना. म्हणजे त्यांचे वडील पण नगरसेवक होते, ते पण शांत प्रकारचे होते. आता प्रत्येकाचा जेनेटिक विषय आहे तो, आणि आम्ही शिवसेनेतनं काम करतोय आणि कायम विरोधी पक्षामध्ये काम करतोय म्हणून आम्हाला आक्रमक राहावं लागलं. नाही तर आम्हाला ह्यांनी कधीच घरी बसवलं असतं आणि आम्हाला त्यांनी काम पण करून दिलं नसतं. आणि तो त्याचा स्वभाव आहे आणि कधीतरी असा स्वभाव फायद्याचा पण ठरतो. जेव्हा चारही बाजूनी आक्रमणं असतात, चारही बाजूनी चुकीची कामं चाललेली असतात, त्यावेळेस दगडापेक्षा वीट बरी असं म्हणून लोक त्या व्यक्तीला पाठिंबा देतात आणि ते अजातशत्रू आहेत. अजित गव्हाणे जे आहेत ते मितभाषी आहेत, अजातशत्रू आहेत. त्यांनी त्यांचे काका विलास लांडे, ज्यांना आता वस्ताद म्हटलं जातं, तिकडूनही म्हटलं जातं इकडूनही म्हटलं जातं, त्यांच्याच तालमीत ते तयार झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांचे चांगले काही गुण असतील ते त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत आणि त्यांना कुठेही कमी. उलट जो माणूस बोलत नाही ना तो जास्त डेंजर असतो, तो जास्त घातक असतो, कारण तो तुम्हाला मग कृतीतून सगळ्या गोष्टी दाखवू शकतो. बोलणारा माणूस जो आहे ना तो सगळं बोलून रिकामा होत असतो. त्यामुळे अजित गव्हाणे जे आहेत ते व्यवस्थित टार्गेटवरती आहेत. त्यांना वाढता पाठिंबा जो आहे तो दिवसेंदिवस अत्यंत प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि निश्चितपणे खात्री आहे की उद्याचे भोसरीचे आमदार हे अजित गव्हाणेच असणार आहेत. तुम्ही विलास लांडेंच्या नावाचा उल्लेख केला म्हणून तो प्रश्न घेतो. खरं तर ह्या मैदानामध्ये 2 टर्म तुम्ही विधानसभा लढलेले आहात. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे राहिलेले आहे आणि तुम्हाला अजून एक पाठबळ मिळालेलं आहे ते म्हणजे रवी लांडगेंचं. एक महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जेव्हा सगळे प्रचारात जात आहे तर मतदारांचा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि वाटतंय का की परिवर्तनाची नांदी आहे? निश्चितपणे आता रवी लांडगे असतील, अजित गव्हाणे असतील आणि मी आहे, आम्ही तिघही जण तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये होतो. परंतु आमची त्याच्या आधी एक मीटिंग अशी झाली होती की ज्याला तिकीट मिळेल आम्ही त्याचं काम करणार आहोत. आमचा माइंडसेट तो क्लिअर होता. मग आमचा वेळ खूप त्या गोष्टीत वाया गेलेला आहे. समोरच्या व्यक्तीला स्वतःचं तिकीट फिक्स होतं, त्यामुळं कदाचित त्यांनी प्रचारात आघाडी घेतली पण होती त्यावेळेस. परंतु जेव्हा आमच्या तिकिटाला उशीर होत होता, जागा वाटपाला उशीर होत होता, त्यावेळेस सगळ्यांची थोडीशी मानसिक स्थिती अप अँड डाऊन होती. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेला एकही मतदारसंघ सुटला नाही. ह्याच्यामध्ये अत्यंत निराशा शिवसैनिकांमध्ये होती. पण ती काढण्यामध्ये आम्हाला 2-3 दिवस गेलेले आहेत. आमच्या डोळ्यापुढं जे आलं की पक्षप्रमुखांशी झालेला जो विश्वासघात, पक्षप्रमुखांना ज्या प्रकारे आम्ही म्हणतो नेहमी वर्षा निवासस्थान सोडून जावं लागलं, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आज आम्ही सगळ्या भाग्यवान समजतो की आम्ही त्यांचे शिवसैनिक आहोत, ही कोसळताना बघितल्यानंतर आपल्यासारख्यांचा त्याग फार छोटी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा आम्हाला जरी नाही जागा मिळाली तरी पक्षप्रमुख जे म्हणतात त्या उमेदवाराला निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि या हेतूने आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करायचं तिन्ही मतदारसंघामध्ये ठरवलं. ताई म्हणून एक शेवटचा प्रश्न की लाडकी बहीण आपण पाहतोय, लाडकी बहीण आणल्या गेली म्हणजे ती योजना आणली, अनेक बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेत. काय वाटतं या निवडणुकीमध्ये या लाडक्या बहिणीचा महाविकास आघाडीला काय फटका बसेल का? म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना आणि एकीकडे शरद पवारांची असणारी, उद्धव साहेबांची असणारी सहानुभूती, दोघींकडे कसं पाहता? लाडकी बहीण आहे ती एक स्त्री आहे. लक्षात घ्या, कुठल्याही स्त्रीला आपल्या भावाला किंवा आपल्या वडिलांना फसवलेलं चालणार नाही आणि हे लाडक्या बहिणीला माहिती आहे. आज जरी 1,500 रुपये त्या अकाउंटला येत असतील, त्यांच्या नुसतेच पैसे नाही येत, त्यांना त्यांच्या नावाने फोन येतो
एक नाही आहेत, 3 भावांचे फोन येतात आणि ते त्यांना सांगतात की तुम्हाला आम्ही ही योजना दिलेली आहे, तुम्ही आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला जर आशीर्वाद दिला नाही तर ही योजना कदाचित बंद पडेल. मग ते बहिणींना कळतं हे प्रेम आहे का भीती आहे का लालच आहे, हे बहिणींना नक्कीपणे कळतं. कारण ते जे 1,500 आहेत ते तिच्याच नवऱ्याच्या खिशातनं GSTच्या रूपाने, टॅक्सच्या रूपाने गेलेले आहेत आणि ते 1,500 आलेत पण गेलेत 6,000, म्हणजे चौपट पैसे गेलेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीचा फरक हरियाणामध्ये पडला, कारण तिकडचा समाज एक वेगळ्या थिंकिंगचा आहे, पण महाराष्ट्रातल्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्या अत्यंत सुज्ञ आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही. शेवटचा प्रश्न घेतो की ज्या पद्धतीने आक्रमकपणे तुम्ही सगळेजण, आता जेवढे विरोधक एकवटले पाहिजे होते, काही अनेक प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, हे सगळे एकत्र आल्यामुळे कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे का आणि विजयाचा विश्वास काय वाटतो? विजयाचा विश्वास, मी पहिल्यांदा सांगितलं की विजयाचा विश्वास भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांना 101% आहे. आणि पक्षांतर म्हणाल तर इकडं म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये 17 पासूनच ती कीड लागलेली आहे. म्हणजे आधी भारतीय जनता पार्टीने अजितदादा पवार गटाचे सगळे नगरसेवक फोडून स्वतःची सत्ता स्थापन केली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा त्याच गोष्टी आमदार फोडून केलेली आहे. त्यामुळं तो काही फरक पडणार नाही. पण आत्ताचे जे नगरसेवक त्यांच्या सगळ्या कार्याला कंटाळून पुन्हा घरी आलेले आहेत, तर त्यांना आता कुठेही जाण्याची इच्छा नाही आहे. त्यांना राजकारण जे आहे ते आत्ताच्या ह्या पक्षात महाविकास आघाडीमध्येच त्यांना त्यांचं राजकारण पुढे न्यायचं आहे असं वाटतं. तर प्रेक्षको, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या अनेक प्रश्न, जे प्रश्न होते त्याची रोखठोक उत्तरं देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेले. खरं तर मग तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोजडीचा झालेला जो काही प्रकार होता त्यावरही अतिशय मोकळेपणाने त्यांनी त्याची उत्तरं दिलेले. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने विद्यमान आमदारांनी 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे विरोधकांना की खालच्या पातळीवरती कुठलेही आरोप करू नका, नाहीतर 20 तारखेनंतर तुमची गाठ माझ्याशी आहे, अशा पद्धतीचाच तो थेट इशारा होता. परंतु ताईंनी सांगितले की मुळात आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही जे काम करतोय ते पक्षासाठी करतोय आणि अशा धमक्याने आम्ही भीक घालत नाही, या पद्धतीने थेट ताईंनी उत्तर दिलेलं आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी खरं तर मतदार राजा सुज्ञ आहे. कोणाच्या पारड्यात त्या ठिकाणी त्याचं मत टाकायचं आहे, कोणाला विजय करायचं आहे, हे घोडा दूर ना मैदान दूर येत्या 23 तारखेला निकालातून स्पष्ट होईल. ताई, आपण वेळात वेळ काढून आपला स्टुडिओत आलात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.